पुणे के उत्तम नगर से शाहजी चौहान, पुनीत शेट्टी, साहिल बोटे 24, श्री महादेव कोली 18, ओंकार कोली 18 और शिव माने सब अपने अपने सपने संजोए हंसी मजाक करते गानों की धुन पर कोंकण घूमने निकले थे। रात के करीब 11:30 बजे थार MH12 YN800 ताम्हिनी के उस खतरनाक मोड़ पर पहुंची, जहां अंधेरा इतना गहरा था कि कुछ दिखता ही नहीं। एक पल में सब खत्म। गाड़ी 500 फीट नीचे जा गिरी, चकनाचूर हो गई। रात भर घाटी में सिर्फ सन्नाटा और ठंडी हवा बहती रही। सुबह तक किसी को खबर तक नहीं हुई। परिजन बेचैन, फोन नहीं लग रहे थे। आखिरी लोकेशन ताम्हिनी ही दिखा रही थी। फिर शुरू हुआ लंबा रेस्क्यू। रस्सियां, ड्रोन, क्रेन। आखिरकार 6 शव मिले, जो कल तक घर लौटने का वादा करके गए थे। आज अर्थी पर लौटे। सपनों का सफर अधूरा रह गया। इन 6 जवानी की उम्र में चली गई। सिर्फ एक मोड़ ने सब कुछ छीन लिया। पुणे से मुन्ना मुजावर की विशेष रिपोर्ट। हा जो अपघात आहे, जे 6 तरुण पुण्यावरून इकडं कोकणामध्ये जाण्यासाठी निघालेले होते, त्यांची गाडी जी आहे ड्रायव्हरचं कदाचित नियंत्रण सुटल्यामुळे ती खाली गेलेली ताम्हिनी घाटामध्ये। तर त्या अनुषंगाने सध्या स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने बचाव कार्य आमचं चालू आहे। सध्या टीम मेंबर खाली आहेत। आतापर्यंत 6चे 6 डेड बॉडीज ज्या आहेत ह्या मिळालेल्या आहेत खाली। पैकी एक डेड बॉडी आता थोड्या वेळापूर्वीच आपण वरती आणलेली आहे। बाकीच्यांना काढण्याचं काम सुरू आहे। यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपले तहसीलदार साहेब आहेत, मेडिकलची टीम आहे आणि प्रामुख्याने सगळ्यात मोठं वर्क याच्यामध्ये जे आहे ही SVRSS रेस्क्यू टीम जी कोलाडची आहे ती एक आपल्याकडे मुख्य भूमिकेमध्ये आहे। मुळशीची रेस्क्यू टीम आहे, स्थानिक आपले शेलार मामा रेस्क्यू टीम आहे आणि मानगावचीच एक साळुंके रेस्क्यू टीम आहे। अशा 4ही रेस्क्यू टीमची संपूर्ण टीम या ठिकाणी हजर आहे आणि त्यांच्या मदतीने हे आपलं काम चालू